संकपाळ म्हटलं की आपणाला एक जी इंटरनॅशनल टेनिस बॉल टुर्नामेंट दुबईमध्ये झाली, ती आपणाला आठवते. म्हणजे आम्ही ज्यावेळी लहान होतो त्यावेळी आम्ही YouTubeवर, टीव्हीवर पाहायचो ती आणि त्यामध्ये आपल्या कोल्हापूरचे मनोज संकपाळ हा खेळाडू खेळतोय आणि आपल्या इंडिया टीमला रिप्रेझेंट करतोय. ही एक एक मोठी भावना किंवा एक मानाचा तुरा कोल्हापूरकरांसाठी मानला जातो. तर त्यावेळी ज्यावेळी तुम्हाला समजलं, की तुम्ही आता दुबईमध्ये आपणाला खेळायला मिळणार आहे किंवा आपण इंडियाचं रिप्रेझेंट करणार आहे. तर त्यावेळी तुमची नेमकी भावना काय होती? खूप आनंद झाला होता. कारण की जर का त्या दरम्यानचा जर का माझा प्रवास जर का तुम्ही बघितला असेल, क्रिकेटचं माझं करिअर बघितलं असेल, तर 2014 ते 2018 ह्या जो काही 4 वर्षाचा कालखंड आहे, त्या 4 वर्षाच्या कालखंडामध्ये मी सगळीकडे चांगला परफॉर्मन्स दिला होता. भरपूर टीम्सला मॅचेस जिंकून दिल्या होत्या. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीसारखी जी काही स्पर्धा होती, त्या स्पर्धेच्या फायनलला म्हणजे दोन्ही वर्षाच्या 2015 आणि 2016च्या दोन्ही वर्षाच्या फायनलला मी जवळपास 28 बॉलला काहीतरी 70 आणि 16च्या फायनलला किती 30 बॉलला काहीतरी 80 रन्स वगैरे केल्या होत्या. होपफुली आम्ही जवळपास त्या फायनलच्या माध्यमातून 108 रन करून पण आम्ही ग्रेट श्री कृष्णा सातपुते यांनी एक्स्ट्रॉर्डिनरी परफॉर्मन्स देऊन ती मॅच फायनल जिंकल्या होत्या. पण ते जे काही माझे परफॉर्मन्स होते ते काउंट केले गेले पुढे जाऊन. परत 2016-17ला आम्ही ती टुर्नामेंट जिंकलो रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. रत्नागिरी जे काही शहर आहे माझ्यासाठी खूप लकी राहिलं. त्या रत्नागिरीच्या शहराच्या माध्यमातून तिथं जेवढ्या स्पर्धा झाल्या, त्या सगळ्या स्पर्धांमध्ये माझा परफॉर्मन्स एक्स्ट्रॉर्डिनरी दिला होता मी परफॉर्मन्स आणि त्या परफॉर्मन्सच्या जोरावरती मला त्या 10 पीएलच्या स्पर्धेमध्ये त्यांनी सिलेक्ट केलं. ती 10 पीएलची स्पर्धा जेव्हा जात होतो, तेव्हा कोल्हापूरचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. खूप गौरवशाली मला वाटलं, कारण की आपण आपल्या जिल्ह्याला प्रेझेंट करत आहे. अशा या प्रकारच्या भावना होत्या. आजही जर का तो क्षण आठवला, की खूप खूप समाधान वाटते, की आपण काय ना काय तर अचीव्ह केलेलं आहे त्या माध्यमातून तिथपर्यंत जाण्याचा. त्यानंतर 2018, 2019 या दोन्ही वर्षी आम्ही रतनबुवाची टुर्नामेंट खेळलो. रतनबुवाचा जो काही आपला मुंबईमध्ये जी मोठी सगळ्यात टुर्नामेंट होती, ती रतनबुवाची टुर्नामेंट आम्ही सलग 2 वर्ष जिंकलेलं आहे. त्या पण क्रुशियल मॅचला, क्वार्टर फायनलच्या क्रुशियल मॅचला टीम पूर्ण ह्याच्यामध्ये डाऊन असताना आम्ही तिथं परफॉर्मन्स माझा झाला. ते जे समाधान आहे, ते आयुष्यभर राहणार आहे सोबत. तुम्हाला असं म्हणजे वाटतं का, की जी 10 पी-एल स्पर्धा तुम्ही इंटरनॅशनल टेनिसमध्ये जी खेळला, नंतर तुम्हाला एक अशी वेगळी कलाटणी मिळाली आणि एक मनोज संकपाळ हे नाव असं उदयास आलं, जे आज प्रत्येकाच्या कोल्हापूरमधल्या प्रत्येक खेळाडूच्या तोंडावर गाजते.